तर चला मी ना कांदा, लसूण, कोथिंबीर घेतलेलं आहे. आता कांदा मस्त चिरून घेते. आज आहे ना आपल्याला गवारची भाजी करायची. तर मी आता गवार पण स्वच्छ धुवून घेते. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला गवार आता स्वच्छ धुवून घेते. आणि आज आपल्याला मस्त गवारची भाजी करायची. गवारची भाजी कशी बनवते तुम्हाला दाखवते. आजपर्यंत कोणीच दाखवलेलं नसेल. कांदा घालून गवारची भाजी कोणी एवढी करत नाही. तर जास्त जर एवढं कोणाला माहिती नाही, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊ म्हटलं. तर मी तेल टाकलेलं आहे. आता मस्त मोहरी टाकलेली आहे. आणि आपली मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे. तर बघा जिरं पण मस्त छानसं असं तडतडलं की मग नंतर आपण त्याच्यामध्ये जो गवार धुतलेला आहे ना, तो गवार टाकून घ्यायचा आहे. जिरं आणि मोहरीची म्हणजे तडका जर खूप छान असा झाला ना, तर एवढं भाजी छान लागते ना. तर बघा आता नंतर मग मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा चांगला झाला की कांद्याला चांगला थोडा कलर चेंज झाला की नंतर आपण गवार टाकून घ्यायचा आहे. गवार बघा किती छान आहे ना, हिरवा हिरवागार. तर खूप छान असा मस्त गवार ह्या दिवसाच्या उन्हाळ्यात गवारची भाजी, भेंडीची भाजी, ते गवार वगैरे सगळं असं जास्तच येतं. तर म्हटलं चला गवार करून घेऊ. गवारची भाजी अशा पद्धतीने जर केली ना, एवढी भारी लागते ना, तर खूप छान लागते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते माझी पद्धत. कोणाची वेगवेगळी, ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते. तर म्हटलं माझी अशी कांदे घालून करायची पद्धत आहे. जर आजपर्यंत तर काही एवढं कोणी कांदे घालून केले नसेल, तर म्हणून म्हणतं दाखवून दे. तर बघा मी आता गवार टाकलं ना, नंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली. हळद का टाकली, तर आपल्या शेंगांना हिरवा कलर जसा तसा राहतो. मग कोणती बी भाजी, हिरवी भाजी किंवा गवार किंवा असं भेंडी वगैरे करताना ना, त्यांचा कलर जसं तसं राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याने आपल्या भाजींना कलर हिरवाच्या हिरवा राहतो. नंतर मग मी थोडं वाफवू दिली. त्याच्यामध्ये नमक वगैरे काहीच टाकलेलं नाही. कारण की ना, जर लवकर आपण टाकून दिलं ना, तर मग ते शेंगा वगैरे शिजत नाही. त्यासाठी ना मी नमक वगैरे काही टाकलेलं नाही. तर मग आता कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर बघा किती छान मस्त उन्हाळा असून सुद्धा हिरवीगार. आणि बारीक कोथिंबीर घेतली ना, जास्त दिवस टिकते आणि ही पिवळी पण पडत नाही आणि खूप छान असते. डब्यात निवडून ठेवली ना, तर 10-12 दिवस. जास्तीचं जर मोठी जुडी घेतली ना, तर आपल्याला आरामाने जाते. तर हिरवी कोथिंबीर, बारीक कोथिंबीर घेतली ना, तर खूप छान असते. तर बघा अधूनमधून मी शेंगा पण चाळून घेते. म्हणजे बघा आता खूप छान अशा मिक्स करून दिल्या आणि नंतर अजून परत त्याच्यावर थोडं झाकण ठेवून घेऊ म्हटलं. पण थोड्या आता चांगल्या झालेल्या वाटताय मला. तर मग आता आहे ना, त्याच्यामध्ये आपण जे लसूण कुटलेले होते ना, ते टाकून देते म्हटलं. मग ते लसूण ठेचून घेतलेले होते ते टाकून दिले. नंतर कोथिंबीर टाकली आणि आता चांगले अजून मिक्स करून घेते. आणि आता आपण त्याच्यामध्ये अजून परत चटणी टाकली. चटणी वगैरे टाकून घ्यायची. आता जसं आपल्या आवडीनुसार, चवीनुसार तिखट जास्त आणि थोडी तिखटच केली मी, तर खूप छान लागते म्हटलं. आणि नंतर राहिलेलं आपलं मीठ पण टाकून दिलेलं आहे. आता आपल्या शेंगा बऱ्याचशा शिजून गेलेल्या होत्या, त्यामुळे त्याच्यामध्ये मीठ टाकलं. आणि आता थोड्या राहिलेल्या होत्या ना, त्यासाठी आपण मस्त थोडंसं म्हणजे असं लसं येतील अशा जास्त कोरड्या आहेत ना, थोडे हे वाटतात, त्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते. आणि मिक्स करून आता झाकण ठेवून देते. ह्या दिवसाचं कसं शेंगा किंवा भेंडी वगैरे सगळं असं थोडं ऊन जास्त असल्यामुळे भाज्या वगैरे निंबर येताना त्यासाठी आहे ना, थोडंसं पाणी टाकल्याशिवाय ते काही शिजत नाही. तेलात काही होता नाही त्या. तर बघा आता खूप छान झाली की नाही, मस्त असं तेल वगैरे पण खूप छान सुटलं. तिला पाणी टाकल्यानंतर थोडं तेल पण आलं. आता तिला अजून परत मी 5-10 मिनटं अजून परत होऊ देते. म्हणजे जे राहिलेला असा कच्चापणा आहे ना, तो पूर्ण निघून जातो. आणि मस्त आपले शेंगे ना खूप चांगले शिजते. गवार शिजायला थोडा वेळच लागतो. त्यासाठी आहे ना, गवार चांगला चेक करून अजून परत चेक करून घेतला आणि मग शिजवायला ठेवला. तर बघा आता मस्त छानसा असा गवार पण शिजतोय आपला. आणि आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे. कोणत्याही भाज्या बनवताना ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते. तर माझी अशी पद्धत आहे. तर मी आज म्हटलं चला गवार करते ना, तर दाखवू. गवारची भाजी काही दाखवलेलीच नव्हती. ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत, ज्या भागात कोणी कसं बनवतं, कोणी कसं बनवतं, असं असतं. तर म्हटलं चला आपली पण पद्धत दाखवून देऊ. तर माझा जो व्हिडिओ आहे ना गॅसचा, किंवा माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही खूप छान असं पाहता, तर मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि अशा पद्धतीनेच माझे व्हिडिओ बरेच चालू आहेत आता सध्या. तर खूप छान व्ह्यूज पण येत आहे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि बघा आता आपल्या शेंगा अजून परत चेक करायला घेतले आणि खूप छान असं मस्त आता भाजी वगैरे, भाजीला तेल पण चांगलं सुटलेलं आहे आणि भाजी पण मस्त झाली. आता गॅस बंद करून देते. आणि बघा खूप छान अशी मस्त झाली.
आणि आता आपण बघा तेलसुद्धा किती भारी आलेलं आहे ना, आणि कोरडापणा अजिबात राहिला नाही. आता गॅस बंद करून दिला आणि बघा भाजी केवढी भारी झालेली ना, त्याच्यावरून अजून थोडी कच्ची कोथिंबीर टाकली आणि अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा, बोटं चाटून खाशान तुम्ही. एवढी भारी होते ना गवारची भाजी, तर खूप छान होते. आणि माझी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून सांगा. एक तरी कमेंट करत जा, कोण आहे, काय आहे, कोण बघतं हे कळेल. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघा किती छान असं मस्त तेल आलेलं आहे आणि गरम गरम भाजी. हा हा, माझ्याकडनं तर आता राहवलं जात नाही. आता मी लगेच जेवायला बसते. तर या तुम्ही सगळे जेवायला.